रत्नागिरीमध्ये गॅसचा टँकर पलटल्याचं सध्या समजतं। यामध्ये टँकर आणि मिनी बस यांच्यात भीषण अपघात घडला आणि त्यानंतर हा गॅस लीक झालाय। बावनदी पुलाजवळील घरांना त्यामुळे आग लागलेली आहे। 2 गाड्या, एक गोठा यामध्ये जळून खाक झालाय। सोबतच मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक सुद्धा ठप्प झाल्याचं बघायला मिळतंय। हे दृश्य आपण काहीशी बघू शकतोय। रत्नागिरीमधला हा प्रकार, गॅसचा टँकर पलटलेला आहे। टँकर आणि मिनी बस यांच्यात अपघात झाला, त्यानंतर गॅस लीक झाला आणि त्यामुळे आग लागलेली आहे आणि यामध्ये अनेक जण जखमी झाल्याचं सुद्धा आपण दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो। आणि तोच गॅसचा टँकर सुद्धा जो पलटलेला आहे त्याचीच ही दृश्य। सोबतच मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक सुद्धा ठप्प झालेली आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी राजन चव्हाण सध्या आपल्यासोबत आहेत। राजन, आपण दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतोय गॅसचा टँकर पलटला, त्यामुळे आग लागली। खरं तर अनेक जण दृश्यांच्या माध्यमातून सुद्धा दिसतात की जखमी झालेले आहेत। काय सध्याची परिस्थिती तिथली? गौरी, एलपीजी गॅसचा हा टँकर आहे। हा गोव्यातून मुंबईला जात होता आणि मिनी बस जी आहे ती चिपळूणमधून रत्नागिरीत येत होती आणि या दोघांमध्ये निवळी पुलाजवळ हा भीषण अपघात झालेला आहे। त्या भीषण अपघातानंतर गॅस हा लीक झालेला आहे आणि जी मिनी बस आहे 30 फूट खाली दरीमध्ये कोसळलेली आहे। या भीषण अपघातामुळे बावनदीमध्ये जी आजूबाजूची घरं होती त्यांना सुद्धा आग लागलेली आहे आणि यानंतर यामध्ये 2 गाड्या आणि हा गोठा जो आहे हा देखील जळून खाक झालेला आहे। एकंदरीत पाहिलं तर या भीषण अपघातामुळे मुंबई गोवा महामार्गावरची जी वाहतूक होती ती सुद्धा ठप्प झालेली आहे। आजूबाजूच्या आंब्याची जी कलमं होती ती सुद्धा जळून खाक झालेली आहेत। एकंदरीत हा लीक झालेला जो गॅस आहे हा आटोक्यात आणण्यासाठी आता अग्निशमन दल देखील आता या ठिकाणी आलेला आहे आणि रुग्णाला देखील या ठिकाणी रुग्णालयात घेऊन जाण्याची सुद्धा प्रोसेस चालू झालेली एकंदरीत पाहिलं तर या भीषण अपघातामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरल्याचे दिसून येत आहे। गौरी, नक्कीच राजन, या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। हे दृश्य आपण बघू शकतोय। अनेक जण यामध्ये जखमी झालेले आहेत। त्यांना सध्या रुग्णालयामध्ये घेऊन जाण्यासाठी काही जे इतर नागरिक आहेत ते मदत करताना बघायला मिळत आहेत। मुंबई गोवा महामार्गाची वाहतूक सुद्धा ठप्प झाली। रत्नागिरीमध्ये हा टँकर पलटला, ज्यामध्ये आग लागली आणि ज्यामध्ये अनेक जण जखमी झालेले आहेत। हे दृश्य आपण बघतोय। मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक सुद्धा यामुळे ठप्प झालेली आहे। हा जो टँकर पलटलेला आहे तोही सुद्धा आपण बघू शकतोय। हा अपघात घडला ज्यामध्ये अनेक जण सध्या जखमी असल्याचं समजतंय। सगळ्यांवर आता त्यांना जे जखमी आहेत त्यांना रुग्णालयामध्ये हलवण्यात येत आहेत। काही नागरिक आहेत जे त्यांना मदत करतायत।